हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. एक टेस्ट पेपर म्हणून तुम्ही हा पेपर सॉल्व करा. 40 क्वेश्चन्स आहेत आणि तुमच्या येणाऱ्या पुणे महानगरपालिका एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. द सन रायझेस इन डॅश ईस्ट. द सन रायझेस इन डॅश ईस्ट. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, दी सन रायझेस इन द ईस्ट. तर दिशा, नद्या, समुद्र, पर्वतरांगा, त्यानंतर फेमस बुक्स, धर्मग्रंथ, जगातील एकमेव गोष्टींच्या नावांपूर्वी दी हे आर्टिकल येते. दिशा, नद्या, समुद्र, पर्वतरांगा, फेमस बुक्स, जगातील एकमेव गोष्टी यांच्या नावापूर्वी आर्टिकल येते दी सन, दी मून, दी अर्थ, दी ईस्ट, दी वेस्ट, दी रामायणा, दी बायबल, दी ताजमहल, दी गंगा, द हिमालयाज या सर्व नावांपूर्वी दी हे आर्टिकल येते. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. दी सन रायझेस इन दी ईस्ट. ईस्ट हे एका दिशेचं नाव आहे, त्यामुळे त्यापूर्वी दी हे आर्टिकल आलेलं आहे. अँड सन हे पण जगातील एकमेव गोष्ट आहे, त्यामुळे त्याच्या नावापूर्वी दी हे आर्टिकल आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयरन इज डॅश युजफुल मेटल. आयरन इज डॅश युजफुल मेटल. ए एन दी नो आर्टिकल. तर आयरन इज ए युजफुल मेटल. आयरन इज ए युजफुल मेटल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आयरन इज ए युजफुल मेटल. युजफुलची सुरुवात यूनी वोवेलने जरी होत असली तरी त्याचा उच्चार हा युजफुल म्हणजे मराठी कॉन्सोनंट यूने होतोय. त्याचा उच्चार हा मराठी व्यंजन यूने होतोय, म्हणून युजफुलपूर्वी ॲन हे आर्टिकल न येता ए येईल. युजफुलची सुरुवात यू या स्वराने जरी होत असली तरी त्याचा उच्चार हा युजफुल म्हणजे मराठी कॉन्सोनंट यूने होतोय, म्हणून युजफुलपूर्वी ॲन हे आर्टिकल न येता ए येईल. ए युजफुल, तसेच ए युनिव्हर्सिटी, ए युनियन, ए युनिट, ए युरोपियन या सर्वांचा उच्चार मराठी भाषेतील यू या व्यंजनाने होतोय, या कॉन्सोनंटने होतोय, म्हणून त्यांच्यापूर्वी ॲन न येता ए हे आर्टिकल येते. ठीक आहे. So iron is a useful metal. Next question. I feel a pain in dash stomach. I feel a pain in dash stomach. A and the no article. तर नेहमी लक्षात ठेवा, बॉडी पार्ट्सच्या नावांपूर्वी दी हे आर्टिकल येते. बॉडी पार्ट्सच्या नावांपूर्वी दी हे आर्टिकल येते. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय फील अ पेन इन दी स्टमक. आय फील अ पेन इन दी स्टमक. बॉडी पार्ट आहे, त्यामुळे याच्या नावापूर्वी दी हे आर्टिकल वापरतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश मुंबई इज ए बिग सिटी. डॅश मुंबई इज ए बिग सिटी. ए अँड दी नो आर्टिकल. तर शहरांच्या नावापूर्वी आर्टिकल येत नाही. शहरांच्या नावापूर्वी आर्टिकल येत नाही. सो नो आर्टिकल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. मुंबई इज ए बिग सिटी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश गोल्ड इज ए प्रेशियस मेटल. डॅश गोल्ड इज ए प्रेशियस मेटल. ए अँड दी नो आर्टिकल. तर मेटल्सच्या नावांपूर्वी कधी आर्टिकल येत नाही. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नो आर्टिकल. गोल्ड इज ए प्रेशियस मेटल. गोल्ड हे मेटलचं नाव आहे, सो त्याच्यापूर्वी कोणतंही आर्टिकल येणार नाही. गोल्ड इज ए प्रेशियस मेटल. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश गंगा इज ए सॅक्रेड रिव्हर. डॅश गंगा इज ए सॅक्रेड रिव्हर. ए अँड दी नो आर्टिकल. तर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण बघितलं, नद्या, समुद्र, पर्वतरांगा, जहाजे, धर्मग्रंथ, दिशा, त्यानंतर फेमस बुक्स आणि जगातील एकमेव गोष्टींच्या नावापूर्वी द हे आर्टिकल येते. नद्या, समुद्र, पर्वतरांगा, वाळवंट, दिशा, फेमस बुक्स आणि जगातील एकमेव गोष्टी यांच्या नावापूर्वी नेहमी द हे आर्टिकल येते. द सन, दी मून, दी अर्थ, दी गंगा, दी ताजमहल, द ईस्ट, दी वेस्ट, दी बायबल, दी रामायणा या सर्वांच्या पूर्वी दी हे आर्टिकल येते. सो दी गंगा इज ए सॅक्रेड रिव्हर. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. दी गंगा इज ए सॅक्रेड रिव्हर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॉग इज ए ब्युटिफुल ॲनिमल. डॅश डॉग इज ए ब्युटिफुल ॲनिमल. ए अँड दी नो आर्टिकल.
तर जेव्हा एखादे नाउन जर संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत असेल तर त्यापूर्वी दी हे आर्टिकल येते. जेव्हा एखादे नाउन जर संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत असेल तर त्यापूर्वी दी वापरतात. या सेंटेन्समध्ये डॉग इज ए ब्युटिफुल ॲनिमल. डॉग हे नाउन आहे आणि कुत्र्याच्या पूर्ण जातीचा उल्लेख केलेला आहे. सो दी डॉग इज ए ब्युटिफुल ॲनिमल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. कुत्र्याच्या संपूर्ण जातीबद्दल उल्लेख केलेला आहे. सो दी डॉग असे येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज डॅश फर्स्ट स्टुडंट. ही इज डॅश फर्स्ट स्टुडंट. दी ए एन नो आर्टिकल. तर ही इज दी फर्स्ट स्टुडंट. ही इज दी फर्स्ट स्टुडंट. क्रमवाचक विशेषणांपूर्वी दी हे आर्टिकल येते. क्रमवाचक विशेषणे ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह यांच्यापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल येते. तर सेंटेन्समध्ये ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह आहे फर्स्ट. तर फर्स्ट, सेकंड, थर्ड या ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह पूर्वी दी हे आर्टिकल वापरतात. क्रमवाचक संख्या विशेषण ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह पूर्वी नेहमी दी हे आर्टिकल येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मिस्टर राहुल इज डॅश MBBS. मिस्टर राहुल इज डॅश MBBS. ए दी एन नो आर्टिकल. मिस्टर राहुल इज डॅश MBBS. जेव्हा एखाद्या डिग्रीच्या उच्चाराची सुरुवात स्वराने म्हणजे वोवेलने होत असेल तेव्हा ॲन वापरतात. जेव्हा एखाद्या डिग्रीच्या उच्चाराची सुरुवात वोवेलने होत असेल तेव्हा ॲन वापरतात. परंतु उच्चार जर कॉन्सोनंट म्हणजे व्यंजनाप्रमाणे होत असेल तर ए वापरतात. जेव्हा डिग्रीच्या उच्चाराची सुरुवात वोवेलनी होत असेल तेव्हा ॲन वापरतात. पण जर उच्चार कॉन्सोनंट सारखा होत असेल, व्यंजनाप्रमाणे उच्चार होत असेल तर ए वापरतात. जसे की NMA, NMBBS, NMSC, NMCOM. तसेच BCom, BA यांच्यापूर्वी ए येते. MA, MBBS, MSc, MCOM यांच्यापूर्वी ॲन येते आणि BCom, BA यांच्यापूर्वी ए येते. ठीक आहे. So the correct answer of this question is option C, N. Mr. Rahul is an MBBS. Mr. Rahul is an MBBS. कारण MBBS या डिग्रीच्या उच्चाराची सुरुवात मराठी स्वर ए सारखी होते. MBBS या डिग्रीच्या उच्चाराची सुरुवात मराठी वोवेल ए सारखी होते. म्हणून यापूर्वी ॲन हे आर्टिकल येते. MA, MSc, MCOM, MBBS यांच्या उच्चाराची सुरुवात मराठी वोवेल ए सारखी होते. म्हणून त्यांच्यापूर्वी ॲन हे आर्टिकल येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राम प्ले डॅश क्रिकेट. राम प्ले डॅश क्रिकेट. ए दी ॲन नो आर्टिकल. तर स्पोर्ट्सच्या नावापूर्वी आर्टिकल वापरत नाही. स्पोर्ट्सच्या नावांपूर्वी आर्टिकल वापरत नाही. जसे की टेनिस, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, क्रिकेट या स्पोर्ट्सच्या नावांपूर्वी कधी आर्टिकल वापरत नाही. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नो आर्टिकल. राम प्ले क्रिकेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन दी हिमालयाज. डॅश एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन डॅश हिमालयाज. डॅश एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन डॅश हिमालयाज. दी अँड डी, ॲन अँड डी, नो आर्टिकल अँड दी अँड ॲन. डॅश एव्हरेस्ट इज दी हायेस्ट पीक इन डॅश हिमालयाज. तर आपण पाहिले होते पर्वतरांगेपूर्वी दी हे आर्टिकल येते. पर्वतरांगेपूर्वी दी हे आर्टिकल येते. पण पर्वत शिखर असते त्याच्या नावांपूर्वी कोणतंच आर्टिकल येत नाही. पर्वतरांगेपूर्वी दी हे आर्टिकल येते आणि पर्वत शिखर असते त्याच्या नावापूर्वी कोणतंच आर्टिकल येत नाही. हिमालय ही पर्वतरांग आहे. सो त्याच्यापूर्वी दी हे आर्टिकल येते. हिमालयाज ही पर्वतरांग आहे त्यामुळे त्याच्यापूर्वी दी हे आर्टिकल येईल. पण एव्हरेस्ट हे शिखर आहे त्यामुळे तिथे नो आर्टिकल येईल. आर्टिकल येणार नाही. एव्हरेस्टपूर्वी आर्टिकल येणार नाही. आणि हिमालयाज ही पर्वतरांग आहे त्यामुळे त्याच्यापूर्वी दी हे आर्टिकल येईल. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नो आर्टिकल अँड दी. एव्हरेस्ट इज दी हायेस्ट पीक इन दी हिमालयाज. एव्हरेस्ट इज दी हायेस्ट पीक इन दी हिमालयाज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रतिभाताई पाटील इज डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रतिभाताई पाटील इज डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया. दी ए एन नो आर्टिकल. तर प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर या नामांपूर्वी दी हे आर्टिकल येते.
प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर या नामांपूर्वी दी हे आर्टिकल वापरतात. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. प्रतिभाताई पाटील इज दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश मॅन इज मॉर्टल. डॅश मॅन इज मॉर्टल. ए एन नो आर्टिकल दी. तर मॅन अँड वुमेनचा उल्लेख जेव्हा संपूर्ण मानवजातीसाठी होत असेल तेव्हा त्यांच्यापूर्वी आर्टिकल येत नाही. मॅन अँड वुमेनचा उल्लेख जेव्हा संपूर्ण मानवजातीसाठी होत असेल तेव्हा त्यापूर्वी आर्टिकल येत नाही. तर या सेंटेन्समध्ये मॅन इज मॉर्टल संपूर्ण मानवजातीचा उल्लेख केलेला आहे. मॅन इज मॉर्टल संपूर्ण मानवजातीचा उल्लेख केलेला आहे. सो मॅनपूर्वी आर्टिकल येणार नाही. नो आर्टिकल. मॅन इज मॉर्टल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राम इज गोइंग टू डॅश ऑफिस. राम इज गोइंग टू डॅश ऑफिस. ए एन दी नो आर्टिकल. तर ऑफिस, स्टेशन, म्युझियम, थिएटर यांच्यापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल वापरतात. स्टेशन, थिएटर, म्युझियम, ऑफिस यांच्यापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल वापरतात. यांच्यापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल वापरतात. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. राम इज गोइंग टू दी ऑफिस. राम इज गोइंग टू दी म्युझियम. राम इज गोइंग टू दी थिएटर. राम इज गोइंग टू दी स्टेशन. ऑफिस, म्युझियम, स्टेशन, थिएटर यांच्यापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल येते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश सन शाइन्स ब्राईटली. डॅश सन शाइन्स ब्राईटली. ए एन दी नो आर्टिकल. तर सन काय आहे? सन काय आहे? सूर्य. जगातील एकमेव गोष्टी. तर जगातील एकमेव गोष्टीच्या नावापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल वापरतात. जगातील एकमेव गोष्टीच्या नामापूर्वी नेहमी दी हे वापरतात. दी सन, दी मून, दी अर्थ, दी गंगा, दी ताजमहल, द हिमालयाज. ओके. सो ऑप्शन सी विल बी करेक्ट आन्सर. दी सन शाइन्स ब्राईटली. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट प्रेपोजिशन. ही इज रायटिंग डॅश ए पेन्सिल. ही इज रायटिंग डॅश ए पेन्सिल. विथ, बाय, फ्रॉम, इन. तर याचं करेक्ट आन्सर येईल विथ. ऑप्शन ए विथ. ही इज रायटिंग विथ ए पेन्सिल. एखाद्या निर्जीव साधनापूर्वी विथ हे प्रेपोजिशन येते. एखाद्या निर्जीव साधनापूर्वी विथ हे प्रेपोजिशन येते म्हणून ही इज रायटिंग विथ ए पेन्सिल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही लिव्ड डॅश दादर डॅश मुंबई. ही लिव्ड डॅश दादर डॅश मुंबई. तर ही लिव्ड ॲट दादर इन मुंबई. ही लिव्ड ॲट दादर इन मुंबई. ॲट अँड इन. तर छोट्या स्थळापूर्वी ॲट अँड मोठ्या स्थळापूर्वी इन हे प्रपोजिशन येते म्हणून ॲट दादर इन मुंबई. ठीक आहे. छोट्या स्थळापूर्वी ॲट अँड मोठ्या स्थळापूर्वी इन हे प्रपोजिशन येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय गेट अप डॅश 6 o'clock. आय गेट अप डॅश 6 o'clock. ॲट, इन, ऑन, टू. तर आय गेट अप ॲट 6 o'clock. आय गेट अप ॲट 6 o'clock. वेळेपूर्वी ॲट हे प्रेपोजिशन येते. वेळेपूर्वी ॲट हे प्रेपोजिशन येते. ॲट 6 o'clock. ॲटने निश्चित वेळ दर्शवली जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माय ब्रदर रिझेंबल्स डॅश मी. माय ब्रदर रिझेंबल्स डॅश मी. ॲज, लाईक, ऑफ, नो प्रेपोजिशन. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी नो प्रेपोजिशन. माय ब्रदर रिझेंबल्स मी. रिझेंबल, ऑर्डर, लव, डिस्कस, अकंपनी, मॅरी, रिक्वेस्ट, अप्रोच, इंटर, रीच या क्रियापदांनंतर प्रेपोजिशन येत नाही. नेहमी लक्षात ठेवायचे. रिझेंबल, रिक्वेस्ट, ऑर्डर, लव, डिस्कस, रीच, इंटर, अप्रोच, मेरी या क्रियापदांनंतर प्रेपोजिशन येत नाही. माय ब्रदर रिझेंबल्स मी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. द ब्रिज वॉज डॅश द रिव्हर. द ब्रिज वॉज डॅश द रिव्हर. ऑन, अपॉन, ओव्हर, ॲट. तर याचं करेक्ट आन्सर येईल द ब्रिज वॉज ओव्हर द रिव्हर. द ब्रिज वॉज ओव्हर द रिव्हर. तर एखादी वस्तू जर काही अंतर सोडून वर असेल तर ओव्हर वापरतात. एखादी वस्तू जर काही अंतर सोडून वर असेल तर ओव्हर वापरतात. ठीक आहे. सो द ब्रिज वॉज ओव्हर द रिव्हर. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज गुड डॅश इंग्लिश.
शी इज गुड डॅश इंग्लिश. इन, इंटू, ॲट, टू. शी इज गुड ॲट इंग्लिश. शी इज गुड ॲट इंग्लिश. ऑप्शन सी ॲट. तर एखाद्या गोष्टीत चांगला, गुड यासाठी गुड ॲट असे वापरतात. एखाद्या गोष्टीत चांगला किंवा गुड यासाठी गुड ॲट असे वापरतात. तर पुअर, एक्सपर्ट, स्किलफुल नंतर इन हे प्रपोजिशन वापरतात. पुअर इन, एक्सपर्ट इन, स्किलफुल इन. ठीक. आणि गुड नंतर ॲट, गुड ॲट. पुअर इन, एक्सपर्ट इन, स्किलफुल इन अँड गुड ॲट. ठीक. सो शी इज गुड ॲट इंग्लिश. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज ॲक्युरेट डॅश टायपिंग. शी इज ॲक्युरेट डॅश टायपिंग. ॲट, इंटू, इन, फॉर. तर शी इज ॲक्युरेट इन टायपिंग. ॲक्युरेट इन टायपिंग. तर ॲक्युरेट, एक्सपर्ट, पुअर, स्किलफुल नंतर इन हे प्रपोजिशन येते. ॲक्युरेट, एक्सपर्ट, पुअर, स्किलफुल नंतर इन हे प्रपोजिशन येते. ॲक्युरेट इन, पुअर इन, एक्सपर्ट इन, स्किलफुल इन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. माय फादर वॉज अँग्री डॅश मी. माय फादर वॉज अँग्री डॅश मी. टू, फॉर, with, about. My father was angry with me. Option C. My father was angry with me. एखाद्यावर रागावण्यासाठी angry with वापरतात. angry with. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. He fell dash the well. He fell dash the well into, to, of, after. तर एखाद्या वस्तूची मूवमेंट दर्शवण्यासाठी किंवा वस्तू बाहेरून आत एंट्री करत असेल तेव्हा इंटू हे प्रपोजिशन वापरतात. जेव्हा एखादी गोष्ट बाहेरून आत एंट्री करत असेल तेव्हा इंटू हे प्रपोजिशन वापरतात किंवा एखाद्या वस्तूची मूवमेंट दाखवण्यासाठी इंटू हे वापरतात. ठीक. सो ही फेल इंटू द वेल. ही फेल इंटू द वेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. पुणे इज 250 किलोमीटर अवे डॅश मुंबई. पुणे इज 250 किलोमीटर अवे डॅश मुंबई. टू, फॉर, इन, फ्रॉम. तर पुणे इज 250 किलोमीटर अवे फ्रॉम मुंबई. फ्रॉम मुंबई. तर फ्रॉमचा वापर दोन ठिकाणांमधील जेव्हा डिस्टन्स दाखवतात तेव्हा करतात. फ्रॉमचा वापर दोन ठिकाणांमधील डिस्टन्स दाखवण्यासाठी करतात. पुणे इज 250 किलोमीटर अवे फ्रॉम मुंबई. नेक्स्ट क्वेश्चन. She parted dash her friends. She parted dash her friends. With, to, from, at. She parted with her friends. She parted with her friends. एखाद्या व्यक्तीपासून वेगळे होण्यास पार्टेड विथ वापरतात आणि एखाद्या वस्तू किंवा प्रॉपर्टी, संपत्तीपासून वेगळे होताना पार्टेड फ्रॉम वापरतात. एखाद्या व्यक्तीपासून वेगळे होण्यास पार्टेड विथ वापरतात आणि वस्तू, प्रॉपर्टीपासून वेगळे होताना पार्टेड फ्रॉम वापरतात. तर इथे हर फ्रेंड्स आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीपासून वेगळे होताना पार्टेड विथ वापरतात म्हणून शी पार्टेड विथ हर फ्रेंड्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शी पार्टेड डॅश मनी. शी पार्टेड डॅश मनी. विथ, टू, फ्रॉम, ॲट. तर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं एखाद्या व्यक्तीपासून वेगळे होताना पार्टेड विथ वापरतात आणि एखाद्या वस्तू किंवा प्रॉपर्टी किंवा संपत्तीपासून वेगळे होताना पार्टेड फ्रॉम. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. शी पार्टेड फ्रॉम मनी. शी पार्टेड फ्रॉम मनी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हेमलेट इज ट्रान्सलेटेड फ्रॉम इंग्लिश डॅश मराठी. हेमलेट इज ट्रान्सलेटेड फ्रॉम इंग्लिश डॅश मराठी. टू, इंटू, ॲट, बाय. तर जेव्हा दोन भाषांची नावं शेजारी शेजारी येतात तेव्हा टू वापरतात. जेव्हा दोन भाषांची नावं शेजारी शेजारी येतात तेव्हा टू वापरतात. सो हेमलेट इज ट्रान्सलेटेड फ्रॉम इंग्लिश टू मराठी. इंग्लिश टू मराठी. ठीक. आणि जर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जर रूपांतर करायचं असेल तर इंटूचा वापर करतात. जेव्हा दोन भाषांची नावं शेजारी येतात तेव्हा टू वापरतात आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटूचा वापर करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माय फ्रेंड डाईड डॅश कॅन्सर. माय फ्रेंड डाईड डॅश कॅन्सर. फ्रॉम, इन, ऑफ, बाय. माय फ्रेंड डाईड डॅश कॅन्सर. तर जेव्हा एखाद्या आजाराने, रोगाने मृत्यू होतो तेव्हा डाईड ऑफ वापरतात.
जेव्हा एखाद्या आजाराने किंवा रोगाने मृत्यू होतो तेव्हा डाईड ऑफ वापरतात. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. माय फ्रेंड डाईड ऑफ कॅन्सर. भुकेने मेल्यास डाईड फ्रॉम वापरतात. डाईड फ्रॉम हंगर अँड डाईड ऑफ कॅन्सर. डाईड फ्रॉम हंगर अँड डाईड ऑफ कॅन्सर. भुकेने मेल्यास डाईड फ्रॉम वापरतात आणि आजाराने रोगाने मृत्यू होतो तेव्हा डाईड ऑफ वापरतात. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. वन मस्ट प्रे डॅश गॉड. वन मस्ट प्रे डॅश गॉड इन टू फ्रॉम बिटवीन. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी 2. वन मस्ट प्रे टू गॉड. वन मस्ट प्रे टू गॉड. प्रे नंतर टू हे प्रेपोजिशन येते. हे फिक्स प्रपोजिशन आहे, प्रे टू गॉड. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड डॅश मेनी लँग्वेजेस. गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड डॅश मेनी लँग्वेजेस इन इंटू टू फ्रॉम. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये एका डिस्कस केलं, एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटूचा वापर करतात. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटूचा वापर करतात आणि जेव्हा दोन भाषांची नावं शेजारी शेजारी येतात तेव्हा टूचा वापर करतात. तर इथे गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस. इंटू. गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटूचा यूज करतात. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. ही प्रिफर्स टी डॅश कॉफी. ही प्रेफर्स टी डॅश कॉफी इन फ्रॉम टू इंटू. तर ही प्रिफर्स टी टू कॉफी. ही प्रिफर्स टी टू कॉफी. कंपॅरिझन करताना किंवा तुलना दर्शवताना टूचा यूज करतात. कंपॅरिझन करताना टूचा यूज करतात. सो ही प्रेफर्स टी टू कॉफी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. देर इज ए ब्रिज डॅश द रिवर. देर इज ए ब्रिज डॅश द रिवर ऑन टू अबव ओव्हर. तर एखादी वस्तू जर दुसऱ्या वस्तूपासून वर काही अंतर सोडून असेल तर ओव्हर हे प्रेपोजिशन येते. एखादी वस्तू जर दुसऱ्या वस्तूपासून काही अंतर सोडून वर असेल तर ओव्हर हे प्रेपोजिशन येते. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. देर इज अ ब्रिज ओव्हर द रिवर. देर इज अ ब्रिज ओव्हर द रिवर. नेक्स्ट क्वेश्चन. आय हॅव बीन इल डॅश लास्ट मंथ. आय हॅव बीन इल डॅश लास्ट मंथ फॉर फ्रॉम ड्युरिंग सिन्स. तर आय हॅव बीन इल सिन्स लास्ट मंथ. आय हॅव बीन इल सिन्स लास्ट मंथ. एखादी घटना स्टार्ट झाल्याची वेळ दिलेली असेल म्हणजेच घटनेचे पहिले टोक दिलेले असेल तेव्हा सिन्स हे प्रपोजिशन येते. तर घटनेची दोन्ही टोके दिलेली असतात तेव्हा फ्रॉम वापरतात. एखादी घटनेचं जर एक पहिलं टोक दिलेलं असेल तेव्हा सिन्सचा यूज करतात आणि दोन्ही टोके दिलेली असतील तर फ्रॉम वापरतात. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय हॅव बीन इल सिन्स लास्ट मंथ. घटनेचं पहिलं टोक दिलेलं आहे त्यामुळे सिन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. यू शॅल रिफ्रेन डॅश टेलिंग लाईज. यू शॅल रिफ्रेन डॅश टेलिंग लाईज विथ टू फॉर फ्रॉम. यू शॅल रिफ्रेन डॅश टेलिंग लाईज. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी फ्रॉम. यू शॅल रिफ्रेन फ्रॉम टेलिंग लाईज. एखाद्या गोष्टीपासून वेगळे होणे, एखाद्या सवयीपासून वेगळे होणे यासाठी फ्रॉम हे प्रेपोजिशन वापरतात. एखाद्या गोष्टीपासून वेगळे होताना आणि एखाद्या सवयीपासून वेगळे होणे यासाठी फ्रॉम हे प्रेपोजिशन येते. सो यू शॅल रिफ्रेन फ्रॉम टेलिंग लाईज. ओके. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक यू.